प्रपंचामध्ये तुम्ही काय कमवलं हा तुमचा प्रारंभ। मायबाप महाराज म्हणतात हे खऱ्या अर्थानं तुमचं भाग्य नाहीये। संतांच्या संगतीत तुम्ही किती वेळ घालवला हे खऱ्या अर्थानं तुमचं। म्हणून हरिकृपे त्याचा नाश झाला। हरिकृपे त्याचा नाश झाला। मग तुकोबर आहे सांगा, प्रारब्धाचा नाश करायचा असेल तर परमार्थाची कृपा झाली पाहिजे। परमार्थाची कृपा होण्याकरता त्याचं नामचिंतन केलं पाहिजे। आणि त्याचं नामचिंतन करायचं म्हटलं तर कन्फ्युजन आहे। हरिकृपे म्हटलं नाथ महाराजांनी, पण इकडे तर त्या ठिकाणी वर्णन असं आहे, हरितार नामाचे हजार कहा नाम लिखवे करपोते रोज रोज बदले मुका। देवाचं नाव अनेक आहे। तुकोबाराय सांगतात श्रेयनंदाम मधुसूदना पद्मनाभ ते तुकोबाराकडे कन्फ्युज करतात। आवडी अनंत त्याच्या आधी म्हणतात रामकृष्णारी विठ्ठल केशवा राम की कृष्ण की विठ्ठल की केशव, याच्यापैकी नेमका कोणता? बरं, देवांचं असं झालेलं आहे, आपला परमार्थ सिजनेबल झालाय। आपले महिने वाटले गेले, श्रावण बापाचा, भाद्रपद लेकाचा आणि अश्विनाईचा। सध्या तर संबंध महाराष्ट्रात एकच देव ट्रेंडिंगला आहे, महादेव। तुमच्याकडे आहे की नाही मग पता नाही, पण आमच्याकडे सब समस्या का आमच्याकडे प्रचंड प्रमाणात आहे। चांगलं आहे ते, याचा आमच्या नामदारांनी 750 वर्ष अगोदर सांगितलं होतं। आता त्याला उजळणी मिळाली, विश्वासाने त्याला उजळणी सोपं सांगितलं। सोपे मामा अगदी सोपं आहे की एक लोटाभर तांब्यावर महादेव प्रसन्न होतो, अगदी सत्य आहे। पण महादेवाच्या पिंडीवरती गडवाभर लोटाभर पाणी टाकलं की महादेव प्रसन्न होतो। पण मंदिरातून येताना जर दुसऱ्याच्या शेतातला भुईमुग उपटून आणला, धर्माची जोड असेल तर महादेवाची कृपा होते। कसंही राहायचं, कसंही बोलायचं, महादेवावर पाणी टाकायचं, इतकं सोपं नाही ना ते। त्याला कर्माची जोड असावी लागते। श्रावण महिना महादेवाचा आहे, भाद्रपद गणपती बाप्पाचा नाशिक जगदंबेचा आहे। अहो महिने जाऊ दे, आमचे वार सुद्धा वाटले गेले। आमच्या दिवसा परत देव बदलत आहेत। सोमवार रे भोळ्या शंकरा, सोमवार गेला, मंगळवार आला, अनादी अंबिका भगवती बोध घेऊन हाती बोध ज्ञानाचा पागड उद उद भक्तनाथ गेला मंगळवार, देवीची उपासना पडी बुधवार आला, काय नाही गेले एका चिंतित गेला बुधवार, आला गुरुवार, निघालो घेऊन दत्ताची बाज। गेला गुरुवार, आला शुक्रवार, आमट चिमट चालत नाही, कोणत्या शास्त्रात सापडत नाही। गेला शुक्रवार, आला शनिवार, हे दुःख एवढ्यासाठी तुमच्या नावाचा आपण घेतलाय। तुमचं नाव आहे ना गुरु महाराज। शनिवार बजरंग बलीचा, शनिवार गेला, रविवार आला, सात देव बदलले। वारांचे देव वाटलेले, महिन्यांचे देव वाटलेले, देवाचे नाव 1000 आहेत।
आणि तुम्ही सांगतात जर जीवनामध्ये प्रारब्धाचा नाश करायचा असेल तर हरीची कृपा होण्याकरता त्याचं नामचिंतन. पण मग नेमकं कोणत्या देवाचं नामचिंतन करायचं हे तरी सांगा. महाराज म्हणले त्याचे नावाने काय, पहिलेच तर तो श्री अनंत आहे, त्याचा अंत नाही. महाराज म्हणले या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका, फक्त एक करा. जर तुम्हाला या संसारामध्ये प्रारब्धाचा नाश झाला तर सुख मिळतं. सुख मिळावं यासाठी जर तुम्ही परमार्थ करत असाल आणि तुम्हाला सुख मिळावं असं वाटत असेल तर फक्त एकच करा, अभंगाच्या पहिले आपुला तो एक देव करणे घ्यावा तिने विना देवा सुख नाही. देव एकच आहे, एकोहम देवतम नसते, एकमेवा द्वितीय ब्रह्म परमात्मा एकटाच आहे, एकलाच आहे. देवाचा ही देवबळ्या माझा पंढरा. परमात्मा एक आहे, एकमेवा द्वितीय ब्रह्म. हर देश में तू, हर भेष में तू, तेरा नाम अलग तू एक ही है, सबका मालिक. बर मला सांगा, सुंदर ते ध्यान उभ्या विटेवरी का सुंदर ते ध्यान उभ्या विटेवरी? सुंदर ते ध्यान उभे का सुंदर ते ध्यान उभा? ऐकताय ना? बरं तुम्ही चुकले तर तुमच्या अजामीन पात्र कोणा दाखल होईल का? माहिती तुम्हाला घाबरत असणार लोक काहीतरी बोलतील बाबा, भीती वाटते ना. सुंदर ते ध्यान उभा का सुंदर ते ध्यान उभे? उभे उभा. बर जाऊ द्या. आबाजी बाबांच्या पुण्यस्मरणाला परिवाराने इतकं सुंदर नियोजन केलं. इतके लोक आले होते की मंडपात बसा जागा नव्हती, लोक मंडपाच्या बाहेर उभे होते. अनेक लोक होते म्हणून उभे होते. बरोबर. ग्रामसभा चालू होती महाराज, सगळं सुरळीत चालू होतं. 15 वर्षा
सगळं चांगलं चालू होतं आणि एक माणूस उभा राहिला. आता सांगा सौंदर्य ध्यान उभी आहे का? सौंदर्य ध्यान उभा उभे नाहीच ते उभा येतो. ते आपण बोलताना रिस्पेक्ट देतो म्हणून सोडून द्या, पण लिहिताना तुकोबाराने सुंदर ते ध्यान उभा विटेवरच लिहिलेलं आहे. त्याचं कारण आहे उभा म्हटला की एक आहे, उभे म्हटले की अनेक आहे. उभा म्हटलं की एकच आहे, सुंदर ते ध्यान उभा एक काय म्हणून उभा आहे. बरं त्याला बाकीच्या लोकांना सपोर्ट आहे का? संत वाङ्मयामध्ये संत साहित्यामध्ये आहे ना. जनाबाई म्हणतात संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतं तेथे असे देवळ उभा. उभा का उभे? उभा. बर अजून एक प्रमाण नाथ बाबा सांगतात माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा. उभा जन. बर अजून एक प्रमाण आहे उभा भाविका या प्रमाणाला अजून तो गोबरायचं प्रमाण सेवेतो हा रस यारे नका हो विटेवर जायचे तोचे एक आपुला तो एक तोचे एक आपुला तो एक देव करून घ्यावा तिने विना जीवा सुख नाही. सुख नाही कारण तो कसा आहे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आदर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आदरण तुका म्हणे विटेवर सर्व सुखाचे आदर बापर कुम देवी वर जरी नाव वेगळे असले तरी आपुला तो एक देव करणे घ्यावा तेने विना जीवा. अजून एक प्रमाण आहे एक धरला चित्ती शब्द गोडे तुला एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती. काही ठिकाणी कमलापती आहे काही ठिकाणी लक्ष्मीपती आहे इथे म्हणतात रखमापती. एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती. रखमाईचा पतीच का त्याला अनेक आहे पण तिला तेवढा एकच त्याला अनेक आहे. अनेक म्हणजे 16,100 आहे त्याला. बालाजीला 3 आहे लीलावती भूदेवी श्रीदेवी. बालाजीला 3 बायका आहेत. रुक्मिणीला तेवढा एकच आहे तिला तेवढा एक आहे. त्याला अनेक असतील पण तिला तेवढा एक आहे म्हणून ती एकनिष्ठता दाखवण्याकरता एक धरला चित्ती
आम्ही रखमाईचा पती म्हणून आपुला तो एक देव करणे घ्यावा तेने विना जीवा सुख नाही त्याच्या वाचून जीवाला सुख नाही कारण तो सर्व सुखाचा आधार आहे सुखरूपाई सा तुझ्या कोण माझ्या पांडुरंगा सारे खातो बर तेने विना जीवा सुख नाही म्हणले नाही त्याला सोडून त्याच्या वाचून कोणीही जर सुखी होण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही मग त्याच्या कितीही जवळची व्यक्ती असली आणि त्या व्यक्तीला वाटलं की मी देवा वाचून सुखी राहू शकते तरी शक्य नाही देवाच्या जवळची सगळ्यात जवळची व्यक्ती कोण जाऊ दे देवाचं जाऊ दे तुमच्या माझ्याबद्दल बोलू आपल्या जीवनात सगळ्यात जवळची व्यक्ती कोण संसारी माणसाला सगळ्यात जवळची व्यक्ती कोण आई म्हणाल तर आई 25 वर्षापर्यंत फक्त जवळची 25 पासून पुढे जवळची व्यक्ती ब्रह्मचारीच बायको माणसाला सगळ्यात जवळची व्यक्ती कोण पत्नी मग भगवंताच्या पत्नीला जरी वाटलं की मी त्याच्या वाचून सुखी राहू शकते तर ते तिलाही शक्य झालं काय झालं रामायणात बघा भगवंताच्या जीवनात त्यांच्या वाट्याला वनवास आला भगवान वनवासाला निघाले राजपाटाचा राजचिन्हाचा राजभोगांचा राजवैभवांचा सगळ्यांचा त्याग केला परमात्मा निघाले माता जानकी सोबत होती देवान जानकीला सांगितलं तू येऊ नको ती म्हणली नाही निरोप माझा कसला घेता जेथे राघव तेथे सीता हा नियम आहे आमच्या धर्मामध्ये आमच्या संस्कृतीमध्ये आमच्या भारतीय संस्कृतीत पती परमेश्वर मानला जातो नाही का लाडक्या बहिणी हो काय क्रांती केली माहिती तुम्ही विधानसभेत खाल्ल्या मिठाला जागल्या तुम्ही त्याबद्दल धन्यवाद एवढी क्रांती झाली महाराज महाराष्ट्र शासनाचे अजून एकदा धन्यवाद देईल की काल एक असा जी आर काढला महाराष्ट्र शासन